नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा सुविचार, नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका, असे करून स्वतःची किंमत कमी होते। तर हा बघा, आज मी सकाळचा शूट केलेला आहे, अगदी सकाळचा। तर हा टाइम असेल 6चा। तर इथे सूर्य दिसत आहे उगवताना। खूप छान मस्त सकाळचं वातावरण असते। तर इथून मस्त तऱ्हेने सूर्य उगवत असतो, खूप छान वाटते असं बघताना सूर्य। तर आता मी पटापट बाहेरचं झाडून घेते। अशा तऱ्हेने रोजचं माझं एक काम असते, सकाळी उठलं की थोडा वेळ बसते आणि नंतर अशा तऱ्हेने झाडून काढते पूर्ण अंगण। तर हल्ली खूप जास्त अशी थंडी पडत आहे, तर थोडासा उशीर होत आहे उठायला, त्यामुळे काम करायला पण खूप लेट होत असते। आपण जर सकाळी लवकर उठलं तर सगळी कामे पटापट सकाळी उरकून जातात, आणि आपल्याला थोडा जरी उशीर झाला तर मग सगळ्या दिवसभर कामे पुरतात। तर इथे मी थोडा वेळ आता बसलेली आहे, सर्व कामं उरकून। अशा तऱ्हेने मस्त इथे सूर्यप्रकाश पडत असतो, तर इथे थोडा वेळ बसते आणि नंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात करते। तर इथे मस्त असा सूर्यप्रकाश पडतो, तर सकाळी उन्हात बसलंच पाहिजे अर्धा एक तास। सकाळची कोवळी किरणं खूप छान असतात। तर आता इथे बोर लावलेली आहे, तर आता मी सर्व इकडे वॉशिंग मशीन आणि सर्व इकडे पाणी अशा तऱ्हेने शिपडून घेते। तर वॉशिंग मशीनमध्ये नळ नाही आहे, तर मग अशा तऱ्हेने बोर लावल्यानंतर मी भरून घेते वॉशिंग मशीन, आणि पूर्ण झाडांना अशा तऱ्हेने पाणी देते। इथून सर्व जो बाहेरचा एरिया आहे त्यामध्ये अशा तऱ्हेने पाणी पूर्ण शिपडून घेत असते। पूर्ण याच्यावरती खडांच्या टाकेला आहे, तर सडा वगैरे टाकण्याचं काम पडत नाही। तर अशा तऱ्हेने पाणी शिपडलं की अटकून जाते। तर इथे बघा छान मस्त अशी देवपूजा झालेली आहे। थंडीच्या दिवसात जेवढ्या लवकर तुम्ही देवपूजा करसाल, तेवढे तुमच्या घरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होते। तर खूप छान प्रसन्न वाटते अशा तऱ्हेने सकाळी पूजा झाली तर। आणि नंतर मग इथे घेतलेली आहे मी भाजी बनवायला।
ते मी रात्रीच भिजत ठेवलेले होते, तर आता त्याचीच मी इथे भाजी बनवत आहे. तर याची शूटिंग